नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे DMR नर्सिंग। तर पहा आज एक परत खूप महत्त्वाचं पत्र घेऊन आलो आहे। महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHSचं हे खूप महत्त्वाचं पत्र आलेलं आहे मित्रांनो। तारीख तुम्ही पाहू शकता 9/7/2026 या तारखेचं पत्र आहे। ऑलरेडी 2 दिवसापूर्वीचं एक पत्र आपण पाहिलं होतं 7/7/2026चं। आता परत 2 दिवसांनी परत एक सार्वजनिक आरोग्य विभागाचं सेकंड पत्र आलेलं आहे। पहा या ठिकाणी प्रति जे आहे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत एवढ्या जणाला हे पत्र गेलेलं आहे। पत्र कोणी पाठवलेलं आहे, जे की आपले जे आहेत डॉक्टर विजय कंदेवाड साहेब, जे की संचालक आहेत आरोग्य सेवा, यांनी पत्र पाठवलेलं आहे। पहा या ठिकाणी कोणाकोणाला गेलेले आहे। सर्वात अगोदर पहा प्रति सहसंचालक आरोग्य सेवा जे आहे मुंबई या ठिकाणी कुष्ठरोग क्षयरोग ठीक आहे TB आणि लेप्रसी जे आहे विभाग तो। उपसंचालक आरोग्य सेवा जे आहे परिवहन प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी। त्यानंतर उपसंचालक आरोग्य सेवा प्रभारी मंडळे ठीक आहे। आपल्या DHSमध्ये मंडळं असतात जे की कोल्हापूर, त्यानंतर मग औरंगाबाद ठीक आहे, त्यानंतर मग इकडं नागपूर वगैरे ठीक आहे। हे असे ह्या ज्या मंडळांतर्गत DHSमध्ये जसं की पुणे झालं ठीक आहे। त्यानंतर पहा सहसंचालक आरोग्य सेवा हे उताप सर्व, त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय सर्व म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सर्व, अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय म्हणजे जे सायकेट्रिक हॉस्पिटल असतील मेंटल हॉस्पिटल ते सर्व, ज्यामध्ये पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी, जिल्हा हे उताप कार्यालय सर्व या ठिकाणी सर्वांना हे पत्र पाठवण्यात आले। आता हे सर्वांना पाठवले म्हणजे हे फक्त पत्र जे गेलेले आहेत तर DHS अंतर्गत जे काही हॉस्पिटल आहेत त्यांना पत्र गेलेले आहेत। लक्षात असू द्या, फक्त DHSचे DMRच्या हॉस्पिटलला हे पत्र गेलेलं नाही तर DHSच्याच हॉस्पिटलला हे पत्र गेलेले आहेत। आता या ठिकाणी काय सांगते विषय पहा, गट क म्हणजे ग्रुप सी, ग्रुप सी, त्यानंतर गट ड म्हणजे ग्रुप डी संवर्गाच्या पद भरतीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत। या ठिकाणी पहा, या ठिकाणी DHS जे आहे तुम्ही आता फायनल स्टेजला आहे म्हणून समजू शकता, फायनल स्टेजला आहे म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता मित्रांनो DHS। या ठिकाणी पहा खाली काय सांगण्यात आलेलं आहे, वरील विषयाच्या अनुषंगाने ग्रुप सी व ग्रुप डी मधील पद भरती 2026 प्रस्तावित आहे। आता हा पॉईंट खूप नोटिसेबल आहे, एवढं तुम्ही मार्क करून घ्या माझ्या सर्व मित्रांनो। पहा DHS 2026 मध्ये होणं हे आता फिक्स आहे ठीक आहे। या शब्दावरून तर एवढं लक्षात घ्या, DHS फिक्स 2026 मध्ये होणार आहे ठीक आहे। त्या अनुषंगाने पूर्वतयारी, आता उरलेले किती आहेत, फक्त 6 महिने, सध्याचा महिना जुलै चालू आहे ठीक आहे। 2 महिन्यामध्ये जर पुढे जर आहे नोटिफिकेशन जरी आलं, त्या ठिकाणी 2 महिन्यानंतर जवळपास 15 दिवस तुम्हाला अर्ज करण्यासाठी, त्यानंतर पुढील प्रश्न जे आहे अर्ज केल्यानंतर मग एक्झामसाठी काही दिवस असतील, एक महिना लागेल, त्यानंतर डॉक्युमेंट 2026 मध्ये मोस्टली तुम्हाला जे आहे सर्व अपॉइंटमेंट ऑर्डर भेटणं खूप एक्सपेक्टेड आहे आणि भेटली पाहिजे आणि ही भरती झाली पाहिजे लवकरात लवकर। पहा या ठिकाणी पुढं काय सांगितलं आहे, त्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने सर्व नियुक्ती प्राधिकरण यांनी बिंदू नामावली व वॅकन्सी मॅट्रिक्स तयार करून प्रमाणित करण्यात आवश्यक आहे। त्यानंतर यास्तव आपणास कळण्यात येते की आपल्या कार्यालयाचे, आता आपल्या कार्यालयाचे म्हणजे कोणाचे, DHSचे जेवढे काही हॉस्पिटल आहेत या सर्वांना हॉस्पिटलाचे जे काय आहेत अधीनस्थ गट क व गट ड, म्हणजे गट क मध्येच म्हणजे आपण ग्रुप सी मध्ये येतो, ग्रुप सी मध्ये आपलं स्टाफ नर्सचं पोस्ट येतं, व गट ड मधील सर्व संवर्गाची बिंदू नामावली व वॅकन्सी मॅट्रिक्स जो वॅकन्सीचा प्रोटोकॉल आहे, व पेसा व नॉन पेसा, पेसा व नॉन पेसा म्हणजे जे आदिवासी विभागातील जे काही रिझर्वेशनचे पोस्ट आहेत ते पोस्ट आणि इतर पोस्ट नॉन पेसा प्रमाणे तयार करून मागासवर्गीय कक्षाकडे दिनांक लक्षात ठेवा 13/7/2026, 13/7 दिनांक पण जास्त दूरची नाही आहे, दिनांक पण या ठिकाणी खूप जवळचंच आहे, 13/7/2026 पर्यंत जे आहे सादर करण्याची कारवाई करायची आहे मित्रांनो। आता या ठिकाणी एवढं तर लक्षात आलेलं आहे की DHS जे आहे पूर्णपणे कंप्लीट एकदम आता फास्ट ट्रॅकमध्ये आलेलं आहे। कोणत्या ट्रॅकमध्ये आलेलं आहे, फास्ट ट्रॅक मोडमध्ये DHS सध्या एक्झाम घेत आहे मित्रांनो। आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात करायचं की DHSमध्ये सर्वात अगोदर जे आहे तुम्ही सिलेबसचा जो आहे पॅटर्न वगैरे हे लक्षात असू द्या तुमच्याकडे। तुम्हाला जर DHSमध्ये जे आहे तुम्हाला ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून जॉब करायचा असेल, काय करायचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये सगळं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। या
पत्राच्या मार्फतच, कारण या पत्रामध्ये क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे की DHSची भरती ही मोस्टली या ठिकाणी होणारच आहे. आता सर्वात अगोदर घ्या या ठिकाणी तुम्ही जे आहे ॲज अ मेल आणि फिमेल, ठीक आहे. तर पहा मेलसाठी लक्षात असू द्या तुम्हाला जे आहे या ठिकाणी 90% जे आहे आणि 10% असा रेशो आहे. मेलला काय 10% रिझर्वेशन असेल, फिमेलला 90% असेल, ठीक आहे. त्यानंतर गव्हर्मेंट प्रायव्हेटचं एक असं, गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट, ठीक आहे. 100 जागा जर या ठिकाणी तुम्हाला असतील, त्यातल्या 50 जागा जातात तर गव्हर्मेंटचे विद्यार्थी पास झालेले BSc नर्सिंग आणि 50 जागा जातील प्रायव्हेटमध्ये पास झालेले विद्यार्थी. तर या ठिकाणी गव्हर्मेंटला 50 जागा गेल्या आणि 50 जागा प्रायव्हेटला गेल्या मित्रांनो. यामध्ये प्रायव्हेटमध्ये जे आहे तर विद्यार्थी असतात खूप सारे, ठीक आहे. या ठिकाणी प्रायव्हेटमध्ये जर 500 विद्यार्थी असतील तर गव्हर्मेंटमध्ये फक्त 100 विद्यार्थी पास होतात, ठीक आहे. यामध्ये परत बॉईजसाठी सांगितल्याप्रमाणे 10% रिझर्वेशन असतं आणि गर्ल्ससाठी 90% असतं, ठीक आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. तर यामध्ये तुम्हाला हे रेशो पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे. या रेशो पॅटर्ननुसार तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे, ठीक आहे. प्रायव्हेटचे असाल तर अभ्यासाला आणखीन जास्त फोकस द्यावा लागेल. गव्हर्मेंटचे असाल तर तुमचे लागण्याचे चान्सेस जास्त असतात ॲज कम्पेअर टू DMAR कंपॅरिझनमध्ये, कारण DMARमध्ये अशा प्रकारे काही नसते. गव्हर्मेंट प्रायव्हेट डायरेक्टली मेरिट बेसिसवर असतं. यामुळे हा फायदा या ठिकाणी अशा प्रकारे होतो, ठीक आहे. त्यासाठी काही असू द्या तुम्हाला स्टडी करणं खूप गरजेचं आहे. हा पहिला पॉईंट झाला रेशोचा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पहा या ठिकाणी जे आहे एक्झाम कोण घेईल. आता एक्झाम कोण घेऊ शकतं, ठीक आहे. सर्वात अगोदर या ठिकाणी MPSC जर MPSC आता या ठिकाणी पत्र जे आहे MPSCच्या मार्फत जे काही एक्झाम होणार आहेत म्हणून एक पत्र आलं होतं, त्यामध्ये आपण पाहिलं पण होतं. त्यामध्ये फक्त DMARचे हॉस्पिटल दिसू लागले होते आपल्याला, DMARचे पदं दिसू लागले. DHSमध्ये असा त्या ठिकाणी काही उल्लेख झालेला नाही आहे. त्यामुळं जे आहे MPSCद्वारे DHS होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत मित्रांनो. आणि MPSC होण्याचे चान्सेस कमी का सांगतोय, कारण MPSCकडे एवढं सर्व जायला आणि एवढ्या तात्काळमध्ये होणं हे शक्य पण नाही आहे. त्यामुळं एक्झाम ही मोस्ट प्रोबॅबली जे आहे TCSच घेऊ शकते. हा पण पॉईंट क्लिअर झाला. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी कसल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसते. निगेटिव्ह मार्किंग पण या ठिकाणी नसते, तो पण पॉईंट क्लिअर झाला. आता या ठिकाणी पहा लक्षात असू द्या तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे. जो अभ्यास आहे सिलेबसचा तुम्हाला 80% आणि 20% अशा प्रकारे असतो. 20% जो असतो नॉन टेक्निकल म्हणजे काय असतो, तो पोर्शन ज्याला म्हटलं जातं बुद्धिमत्ता, त्यानंतर गणित, ठीक आहे. त्यानंतर मग या ठिकाणी येतो मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर वगैरे, ठीक आहे. ह्या सर्व जे आहे तर नॉन टेक्निकल पोर्शनमध्ये येतात. त्यानंतर मग जनरल नॉलेज, ठीक आहे. हे सर्व मॅथ वगैरे हे सर्व गोष्टी नॉन टेक्निकलमध्ये फक्त 20%. त्यानंतर उरलं 80 यामध्ये जे येतं टेक्निकल पोर्शन. टेक्निकल पोर्शनमध्ये जो असतो तो म्हणजे आपला नर्सिंगचा भाग, ठीक आहे. हे झालं एवढं. त्यानंतर पहा या ठिकाणी बऱ्याच जणांची कमेंट यायला लागली होती की ANMला पोस्ट असतात का. तर पहा बेसिक आहे ANMच्या पोस्ट DHSच भरतं मित्रांनो. आपले जे कोणी भगिनी आहेत ज्यांचं ANM झालेले आहे तर तुम्ही काळजी करू नका. ANMचे पोस्ट हे फक्त DHSच भरतं. त्यानंतर काही ZP मार्फत पण भरले जातात. मोस्टली तर ANMचे DHSच भरतं, ठीक आहे. त्यानंतर इतरही तुमचे जर काही प्रश्न वगैरे असतील तर ते प्रश्न आपले जे आहेत कमेंट करा, आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. खूप महत्त्वाचं आहे, अभ्यासाला लागा आता एवढं सांगण्याचं आपलं या ठिकाणी व्हिडिओ बंद करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.